तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या परत एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज मी बोलणार आहे सॅमसंगच्या खूप मोठ्या फोन्स बद्दल, जे की असणार आहे सॅमसंग गॅलेक्सी S27 सीरीज बद्दल। तर मित्रांनो, कुठलाही वेळ वाया न घालवता आपण डायरेक्टली व्हिडिओला स्टार्ट करूया। पण व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या पहिले आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये जी काही माहिती सांगणार आहे ती टोटली लीक्स मधून निघालेली आहे। म्हणजे सॅमसंगने अजून ऑफिशियली काहीच सांगितलेलं नाही। पण मित्रांनो, यापैकी 90% माहिती ही पूर्णपणे अचूक असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर आतापर्यंत आलेल्या S सीरीज मध्ये सॅमसंगने 3च मॉडेल लॉन्च केलेले होते, पण लिटरली मित्रांनो 2027 मध्ये सॅमसंग लिटरली 4 मॉडेल लॉन्च करणार आहे। होय, खरं ऐकलंय तुम्ही। तर सर्वात पहिले ही सिरीज लॉन्च कधी होणार आहे याबद्दल जाणून घेऊया। तर मित्रांनो, 2027 च्या जानेवारी किंवा फेब्रुवारी मध्ये सॅमसंगचा मोठा कार्यक्रम होणार आहे आणि त्यानंतर सॅमसंगचे S सीरीजचे सर्व मॉडेल्स तुम्हाला शॉप मध्ये बघायला मिळतील। तर मी व्हिडिओ शूट करतोय ऑगस्ट 2026 म्हणजे आतापासून 5 ते 6 महिन्यामध्ये हा फोन तुम्हाला स्टोर मध्ये बघायला मिळेल। आणि अजून एक गोष्ट, पुढील 2-3 महिन्यांमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या आर्टिकल मध्ये किंवा पोस्ट मध्ये या सिरीजचे वेगवेगळे फोटो तुम्हाला बघायला मिळतील। पण मित्रांनो, विश्वास ठेवा, ते सर्व फोटो हे फेक असतील, म्हणजे लिटरली ते AI च्या मदतीने क्रिएट करून अपलोड केलेले असतील। तर मित्रांनो, तुम्हाला S27 सीरीजचे सर्व फोटोज हे डिसेंबरच्या एंडिंगला किंवा जानेवारीच्या फर्स्ट वीक मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील। त्यामुळे कुठल्याही आर्टिकल मध्ये किंवा पोस्ट मध्ये बघितलेल्या फोटोवर विश्वास ठेवू नका। तर चला आता बघूया या S सीरीज मध्ये कोणकोणते मॉडेल्स लॉन्च होणार आहे। तर मित्रांनो, या सीरीज मध्ये तुम्हाला 4 मॉडेल बघायला मिळणार आहे। त्यामध्ये पहिला असणार आहे S27, दुसरा असणार आहे S27 प्लस, तिसरा असणार आहे S27 प्रो आणि फायनली आणि शेवटचा असणार आहे S27 अल्ट्रा। आणि यामध्ये 2 साधे फोन असणार आहे आणि 2 महागडे असणार आहे। म्हणजे ऍपल जसं त्यांच्या आयफोन बद्दल करत असतं तसंच सॅमसंगने यावेळी स्ट्रॅटेजी वापरलेली आहे। पण मित्रांनो, खरी गंमत असणार आहे प्रो मॉडेल मध्ये। हे मॉडेल प्लस आणि अल्ट्राच्या मध्ये बसणार आहे। लिटरली मित्रांनो, छोट्या आकारामध्ये अल्ट्रा इतकीच ताकद आणि कॅमेरा देखील सेम असणार आहे, फक्त तुम्हाला S पेनची त्या ठिकाणी कमी जाणवेल। म्हणजे ज्यांना अल्ट्रा सारखा कॅमेरा हवाय पण इतकं त्यांचं बजेट नाहीये, तर त्यांच्यासाठी हा फोन देखील वरदान ठरणार आहे। तर चला आता जाणून घेऊया या फोन्सच्या कॅमेऱ्याबद्दल। S27 अल्ट्रा मध्ये 4 कॅमेरे असतील। मुख्य कॅमेरा असणार आहे 200 मेगापिक्सलचा, 50 मेगापिक्सलचा वाईड कॅमेरा, 50 मेगापिक्सलचा 5x झूम कॅमेरा आणि अजून एक झूम कॅमेरा तुम्हाला या मॉडेल मध्ये बघायला मिळेल। आणि पुढे सेल्फी लवर साठी 16 मेगापिक्सलचा कॅमेरा तुम्हाला बघायला मिळणार आहे। तर प्रो मॉडेल मध्ये तुम्हाला 3 कॅमेरे बघायला मिळतील। त्यात 50 मेगापिक्सलचे झूम कॅमेरे आणि 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा तुम्हाला बघायला मिळेल। आणि S27 आणि S27 प्लस मध्ये तुम्हाला मेन कॅमेरा, 50 मेगापिक्सलचा वाईड आणि 12 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा तुम्हाला या ठिकाणी मिळून जाईल। आणि लिटरली मित्रांनो, या सर्वांमध्ये तुम्हाला सोनीचे कॅमेरे बघायला मिळतील। पण मित्रांनो, एकंदरीत बघितलं ना तर सॅमसंगने यावेळेस कॅमेऱ्यामध्ये फार मोठा काही बदल केलेला नाहीये। म्हणजे लिटरली चायना कंपन्यांच्या स्मार्टफोनची तुलना जर केली तर सॅमसंग कॅमेऱ्यामध्ये अजून देखील मागे आहे। तर कॅमेरा तर झाला, तर चला आता प्रोसेसर बद्दल माहिती करूया। तर अल्ट्रा आणि प्रो मध्ये तुम्हाला क्वालकॉमचा नवीन स्नॅपड्रॅगनची चिप बघायला मिळेल आणि बेस मॉडेल मध्ये एक्झिनॉस किंवा स्नॅपड्रॅगन। म्हणजे लिटरली आता जसं आहे तसं सर्व काही राहणार आहे। तर मित्रांनो, तुम्ही म्हणाल नवीन चिप टाकली म्हणजे काय, तर जास्त वेगवान, बॅटरी कमी खाणारा आणि गेमरसाठी याचा सर्वात जास्त फायदा होणार आहे। तर मित्रांनो, यामध्ये देखील लिटल बिट चेंजेस सॅमसंग करणार आहे, त्यामुळे आपण यामध्ये जास्त काही डीप मध्ये घुसणार नाही। तर चला आता या स्मार्टफोनच्या डिझाईन बद्दल आपण जाणून घेऊया। तर मित्रांनो, आतापर्यंत तुम्ही सर्व S सीरीज मध्ये बघितलंय की कॅमेऱ्याभोवती अशी गोल्ड रिंग असते, पण आता S27 सीरीज मध्ये तसं काही राहणार नाहीये। म्हणजे लिटरली सॅमसंगने आतापर्यंत एवढ्या S सीरीज काढल्या, आत्ताशी सॅमसंग काहीतरी चेंजेस करत आहे डिझाईन मध्ये। म्हणजे लिटरली यावेळेस कॅमेरे फोनच्या आडव्या पट्टीमध्ये राहणार आहे। पहिल्यांदा उभे होते, आता आडवे राहणार आहे। दुसरा बदल म्हणजे फोनच्या मागे चुंबक बसवले जाणार आहे, म्हणजे चार्जर तारेशिवाय नुसतं चिटकावता येईल, जसं की आयफोन मध्ये असतं सेम लाईक दिस। आणि डिस्प्ले बद्दल बोलायचं तर अल्ट्रा मध्ये तुम्हाला 6.9 इंच आणि प्रो मॉडेल मध्ये 6.5 इंचच्या आसपास तुम्हाला डिस्प्ले बघायला मिळू शकतो। आणि खरं बघायचं तर डिस्प्ले मध्ये देखील काही जास्त काही चेंजेस सॅमसंग यावेळेस करणार नाहीये। तर चला बघूया आता बॅटरी आणि खरा चेंजेस सॅमसंग इथेच करणार आहे। तर मित्रांनो, अल्ट्रा मध्ये यावेळेस 5700 mAh ची नवीन प्रकारची बॅटरी यामध्ये बघायला मिळणार आहे आणि प्रो मॉडेलला 5200 mAh ची बॅटरी यावेळेस असणार आहे। आता तुम्ही म्हणाल नवीन प्रकारची बॅटरी म्हणजे काय, तर मित्रांनो, आतापर्यंतच्या बॅटरीची जर कंपॅरिझन केलं तर या बॅटरीमध्ये तेवढ्याच जागेमध्ये जास्त एनर्जी म्हणजे जास्त वीज साठवली जाणार आहे। म्हणजे जास्त काळ तुम्ही तुमचा फोन वापरू शकता। इनडायरेक्टली फोनची थिकनेस जाड न करता तुम्ही जास्त वेळ मोबाईल वापरू शकता। आणि स्टोरेज बद्दल बोलायचं झालं तर बेस मॉडेल हे 256 GB पासून चालू होणार आहे आणि अल्ट्रा मॉडेल तुम्हाला 512 आणि 1 TB मध्ये मिळणार आहे। आणि आता फायनली आणि खूप साऱ्या लोकांच्या मनामध्ये असणारा प्रश्न, तर पहिली गोष्ट म्हणजे या सीरीज मध्ये एक ऍडिशनल मॉडेल लॉन्च होणार आहे। पहिले 3 होते, आता 4 होणार आहे। दुसरी गोष्ट म्हणजे बॅटरी। S26 अल्ट्रा मध्ये 5000 mAh ची मॅसिव्ह बॅटरी मिळते,
तर S27 मध्ये तुम्हाला 5700 mAh ची मॅसिव्ह बॅटरी मिळणार आहे। तिसरी गोष्ट म्हणजे डिझाईन। S26 सिरीज मध्ये तुम्हाला जो कॅमेऱ्याचा जो आयलंड आहे तो वर्टिकल आहे आणि S27 सिरीज मध्ये तुम्हाला तो हॉरिझॉन्टल बघायला मिळणार आहे। म्हणजे लिटरली सॅमसंगने यावेळेस खूपच मोठा चेंज डिझाईन मध्ये केला आहे। चौथी गोष्ट म्हणजे प्रायव्हसी स्क्रीन। S26 सिरीज मध्ये तुम्हाला फक्त अल्ट्रा मॉडेलला प्रायव्हसी स्क्रीन बघायला मिळते, पण लिटरली यावेळेस S27 सिरीज मध्ये तुम्हाला प्रो आणि अल्ट्रा या दोन्ही मॉडेल्सला प्रायव्हसी स्क्रीन बघायला मिळणार आहे। आणि चौथी गोष्ट म्हणजे सेल्फी कॅमेरा। S26 मध्ये तुम्हाला 12 मेगापिक्सलचा बघायला मिळतो, तर S27 मध्ये तुम्हाला 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा बघायला मिळणार आहे। तर मित्रांनो, S27 सिरीज बद्दल तुम्हाला काय वाटतं मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा। आणि तुम्हाला देखील जर ॲडिशनल काही माहिती असेल S27 सिरीज बद्दल तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की टाका, मी नक्की त्या कमेंटला रिप्लाय देईन। आणि या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनल देखील सबस्क्राईब करा।